तर सरकारकडून जी.आर काढण्याची आता तयारी आहे। जी.आरचा मसुदा तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाधिवक्ते सराफ यांच्यासोबत सल्लामसलत करणार अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। कुणबी प्रमाणपत्रासाठी लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरणार। सरकारकडून प्रतिज्ञापत्राच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाणार। कुणबी असल्याची नोंद किंवा पुरावा नसल्यास प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मराठा व्यक्तीच्या गावातील नातेवाईकांनी किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेल्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं। सरकारकडून प्रतिज्ञापत्राच्या पर्यायाबाबत विचार सुरू आहे। तर एक महत्त्वाची घडामोड आहे। एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक, दुसरीकडे सरकारकडून आता जी.आर काढण्याची तयारी सुरू आहे। पण याच संदर्भात आता महाधिवक्ते सराफ यांच्यासोबत सल्लामसलत करणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। कुणबी प्रमाणपत्रासाठी गावातील लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्याबाबतच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर सरकारकडून याच संदर्भातील जी.आर काढण्याची तयारी आहे अशी माहिती समोर येते। अर्थात या जी.आरचा मसुदा तयार आहे, मात्र त्याआधी महाधिवक्ते सराफ यांच्यासोबत सल्लामसलत केली जाणार आहे असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। कुणबी प्रमाणपत्रासाठी गावातील लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाणार या पर्यायावर विचार सुरू आहे। तर एकंदरीतच कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातली मनोज जरांगे यांची मागणी, आता त्याच कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रतिज्ञापत्र गावातील लोकांचं या पर्यायावर विचार सुरू आहे। त्या संदर्भातील जी.आर काढण्याची तयारी सरकार करतंय। त्या जी.आरचा मसुदा तयार आहे, मात्र या सगळ्या संदर्भात महाधिवक्ते सराफ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, सल्लामसलत त्यांच्याशी केली जाणार आहे। तर एकीकडे जी.आरचा मसुदा तयार आहे, दुसरीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आता सुरू होणार आहे। कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातला जो मुद्दा होता त्याबाबत जी.आर काढण्याची तयारी सरकार करतंय। जी.आरचा मसुदा तयार आहे। जी.आर काय आहे तर कुणबी प्रमाणपत्रासाठी गावातील लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे। अर्थात याआधी महाधिवक्ते सराफ यांच्यासोबत सल्लामसलत करणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। कुणबी प्रमाणपत्रासाठी लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरलं जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडनं। विनायक, हा एक मोठा आणि महत्त्वाचा अपडेट समोर येते, ते म्हणजे जी.आर काढण्याची तयारी आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातली एक पर्याय सध्या विचार केला जातोय सरकारी पातळीवर। काय नेमकं सविस्तर सांगाल? विनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। सरकार जी.आर काढण्याच्या तयारीत आहे आणि त्यातही कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातला एक पर्यायावर विचार सुरू आहे। बरोबर आहे श्रुती, उपसमितीची बैठक जी आहे ती आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जे उपसमितीतले मंत्री आहेत ते आता हजर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काही जे सदस्य आहेत जे ऑनलाईन उपस्थित असणार आहेत। सरकारकडून आपण जर पाहिलं तर नवीन जी.आर काढण्याच्या तयारी जी आहे ती सरकारची असणार आहे। आपण कुणबी प्रमाणपत्राबाबत नवीन जी.आर जो आहे तो सरकार काढणार असल्याची सध्या माहिती जी आहे ती मिळते। यामध्ये आपण जर पाहिलं तर जे कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळत नाहीयेत परंतु त्यांचं वंशावळ जी आहे ती जर त्याच ठिकाणी असेल किंवा एखादा गावातले व्यक्ती त्याच वंशाचा असेल, त्याच आडनावाचा असेल आणि त्याचं जर ॲफिडेव्हिट घेतलं तर कुणबी प्रमाणपत्र देता येईल का याची चाचपणी जी आहे ती उपसमिती करताना आपल्याला पाहायला मिळते। कारण तसं केलं तर अजून अधिकचे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मराठा बांधवांना मराठवाडा आणि या परिसरामध्ये मिळू शकतात। त्यामुळे तो एक पर्याय जो आहे तो सरकारकडून चाचपणी जी आहे ती त्याची केली जाते। याची चर्चा जी आहे ती आजच्या उपसमितीच्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती सध्या मिळते आणि त्याचा ड्राफ्ट जो आहे तो तयार केला जाईल आणि हा ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा दाखवला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दुसरी बाब जर आपण पाहिली तर हैदराबाद गॅजेट बाबतची जी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत, परंतु उपसमितीचं म्हणणं आहे की कुठेतरी ह्या हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त संख्येचाच उल्लेख जो आहे तो आहे, परंतु व्यक्ती म्हणून कुठला असा उल्लेख नाही। त्यामुळे
तो धागा जो आहे तो पुढे कसा धरायचा किंवा त्यानुसार पुढे कुणबी प्रमाणपत्र कशी द्यायची हा एक पेच जो आहे तो उपसमितीसमोर सुद्धा आहे आणि त्यावरती सुद्धा चर्चा जी आहे ती उपसमितीच्या आजच्या बैठकीत केली जाणार आहे। महाधिवक्त्यांसोबत ही चर्चा असेल, त्यानंतरच फायनल ड्राफ्ट जो आहे तो उपसमिती तयार करणार आहे। त्यामुळे आजची उपसमितीची बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्या पद्धतीने काल कोर्टाने निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यावरती चर्चा सुद्धा उपसमितीच्या बैठकीत केली जाणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे साहजिकच सगळ्यांचं उपसमितीच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। अगदी काही क्षणातच या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यामुळे नेमके आज उपसमितीच्या बैठकीत काय नेमकी चर्चा केली जाते हे बघावं लागेल। उपसमितीच्या बैठकीत नेमकं काय होतंय अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर एक महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात सध्या सरकार एका पर्यायावर विचार करतंय। तो पर्याय आहे गावातील लोकांचं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्याबाबत। त्या संदर्भातच आता महाधिवक्त्यांशी सल्लामसलत केली जाणार आहे।